नमो बुद्धाय, जय भीम। मी तेजल खिल्लारे, लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत। आज मीटिंगचं आपण आयोजन केलं होतं की स्वतःला धक्का देण्यासाठी आंबेडकरी समाजाने एकत्र आलं पाहिजे, तर त्याबद्दल आपण हे बघा, अंबरनाथ शहरामधला बाबासाहेब आंबेडकरांना, ज्योतिबा फुलेंना मांडणारा, राजर्षी शाहूंना मांडणारा, छत्रपती शिवरायांना मांडणारा जो समाज आहे, त्या समाजाच्या दृष्टीनं अंबरनाथची जी निवडणूक आहे नगरपालिकेची, ही नुसती निवडणूक नाही तर तो एक वैचारिक लढा आहे। त्यामुळं या सगळ्या आमच्या आंबेडकराईट समाजाबरोबर इथला धार्मिक अल्पसंख्याक, आदिवासी, भटका विमुक्त समाज अशी आम्ही सगळे आणि संविधानवादी जेवढ्या शक्ती आहेत या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही अंबरनाथ नगरपालिकेमध्ये मनुवाद्यांची सत्ता येऊन देणार नाहीत या निर्णयाप्रत आम्ही आलेलो आहोत। आणि आम्ही आमची एक अत्यंत संविधानवादी आघाडी उभी करणार आहोत आणि आमचे समविचारी जे पक्ष आहेत, ज्या संघटना आहेत, त्यांना आम्ही निश्चितपणे एकत्रित घेऊ शकतो असे प्रयोग आम्ही मागे पण केले, त्यात यशस्वी प्रयोग केलेले आहेत। यावेळचा प्रयोग मागच्या यशस्वीतेपेक्षाही जास्त यशस्वी होईल याची मला खात्री असल्यामुळे सगळा आंबेडकरी समाज एक झालेला आहे आणि तो या अंबरनाथ शहराचा ड्रायव्हिंग फोर्स आहे। अंबरनाथ शहरामध्ये 56 झोपडपट्ट्या आहेत आणि 56 झोपडपट्ट्यांच्यामध्ये सर्व जाती धर्मीय कष्टकरी वर्ग राहतो। हे मनुवादी जर सत्तेवर आले, हे बिल्डरांचे दलाल, त्या सर्व झोपडपट्ट्या हे उद्ध्वस्त करतील, विकून खातील, तर त्या वाचवण्याच्यासाठीचं हे आंदोलन आहे आणि आम्ही निवडणुकीला त्या दृष्टीनंच बघतोय। तर कधी काळी आपल्या अंबरनाथमध्ये आपले 10 ते 12 नगरसेवक होते, हो, तर त्याची पुनरावृत्ती होणारच, ते आम्हीच आणलं ते निवडून ना। आता 12 ते 24 कसे करायचे ते आम्ही ठरवू। आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।